नमस्कार. आजचा 15 ऑगस्टच्या दिवशी घरी नवीन बेत केलेला आहे पुरणपोळी. आपण सणासुदीच्या दिवशी गोडधोड खात असतो. हा आपला राष्ट्रीय सण आहे, म्हणून आज पुरणपोळी मी एकच बनवली, बाकीच्या प्रज्ञान बनवल्या. तशी पुरणपोळी येते मला, पण मला बऱ्याच दिवसानंतरची प्रॅक्टिस आहे. ही दोन्ही मिक्स स्टाईल आहे, मराठवाडा विथ विदर्भ. पुरणपोळीला लई कष्ट लागतात बनवायला. त्याचं पीठ, परत ते पुरण भिजवणं, हे करणं, त्यात ती नीट लाटता आली पाहिजे. जर नीट लाटली नाही तर ती पूर्ण फुटते पुरणपोळी. तसा हा प्रयत्न उत्तम आहे. म्हणजे प्रज्ञानेच म्हटलं की प्रयत्न उत्तम आहे. हा हे हे पुरण आहे. नाही, ते पुरण मी दाखवण्याचं कारण आहे की मीच वाटलं होतं. ते लई कष्ट लागलेत त्याला. मी तिची मदत घेतली की बाबा हे नीट होते का फुटते का नाही ते सांग म्हणून. जर हलक्या हातानं बेलणं चालवावं लागते. हा, हे तर हलक्या हातानं चालवावं लागते, बाकी वेगळ्या ठिकाणी जोरात मारावं लागते. आणि अशा प्रकारे ही पुरणपोळी सध्या पोळपाटावर तयार झालेली आहे. तव्यावर गेल्यावरच कळलं पूर्ण झालेली आहे. मी म्हटलं शेवटचं राहू द्या. हां, हे मोठ्या जिकरीचं काम असतं. तवा व्यवस्थित तापलेला पाहिजे. काल परवापासून जरा डोक्यात होतं की आपण राष्ट्रीय सण साजरा केला पाहिजे. त्याच्यासाठी पुरणपोळीचा घाट केलेला आहे. पुरणपोळी करणे, पुरणपोळी लाटणे, पुरणपोळी भाजणे, तीही व्यवस्थित हे जमलं पाहिजे. आणि आपल्याला जमलंच पाहिजे. बघा ही कशी टम फुगली. जरा या साईडनं जरा गेली होती ती, पण व्यवस्थित झाली. म्हणजे बऱ्याच दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर आज व्यवस्थित झालेली आहे. तुम्ही केली असेल पुरणपोळी आज तर नक्की सांगा कोण कुठून हा व्हिडिओ पाहतंय. म्हणजे आपल्यालाही कळेल की बाबा हा तुम्ही कुठल्या शहरातून पाहताय. मी हे छत्रपती संभाजीनगरमधून करतोय. दिसायला पुरणपोळी उत्तम झालेली आहे, चवही छान आहे. नाही म्हणजे तुम्ही खाल्ली असेल दुपारी, मी खातोय. मला वाटलं तूप लगेच लावावं लागते, पण तूप नंतर लावायचं असतं. जरा जास्त गरम आहे म्हणून तो झारा घेतला हातामध्ये मी. हे बघा आता ही बाजूला ठेवलेली आहे. बस आपलं एवढंच काम. धन्यवाद. थोडं तूप लावून घेऊ. म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तूप घ्या. मला थोडंच लागतं. हे पाहिजे. हे पूर्ण ताट आहे. याच्यात आमटी, कुरड्या, पापड्या आहेत, भजी आहेत. आता आम्ही ताव मारतो, तुम्ही मारा.